तर रत्नागिरी जवळच्या पानवल या ठिकाणी एकाच धबधब्यातून 3 धबधबे प्रवाहित झाले आहे। कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद या ठिकाणी पर्यटक घेत आहेत आणि हा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं आपसुकच वळत आहेत। 100 ते 125 फुटांवर कोसळणारा हा पानवल धबधबा आहे आणि सध्या अत्यंत सुरक्षित मानला जाणारा हा धबधबा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हा धबधबा कशा प्रकारे प्रवाहित झालेला आहे। सध्या वीकेंड देखील आलेला आहे आणि वीकेंडलाच पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचीही गर्दी आहे। कोकणातला निसर्ग काय असतो हे चित्र सांगणारं माझ्या मागे दिसतं आहे। पानवलचा हा धबधबा आहे 125 फुटावरनं या ठिकाणी हा कोसळणारा धबधबा आणि खऱ्या अर्थानं फेसाळत खाली जमिनीवरती येणाऱ्या या धबधब्याखाली डुंबण्याचा जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं कोकणात आल्यानंतरच मिळतो। सध्या पावसाचा जोर आहे आणि त्याचमुळे सध्या पर्यटकांची मोठी गर्दी ही धबधब्यांच्या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कोकणातले अनेक धबधबे सध्या प्रवाहित झालेले आहेत। पानवलचा हा सर्वात सेफ असलेल्या धबधब्यावरती सध्या रविवारी या ठिकाणी मोठ्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।